परिवर्तन हे अटल आहे, कारण गेली 10 वर्ष कुठल्याही प्रकारचं ठोस असं काम न केल्यामुळं आणि निष्क्रिय राहिल्यामुळं कपिल पाटलांच्या विरोधात संपूर्ण लोकसभा मतदारसंघात एक विरोधाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। महागाईचा विषय असेल, संविधान वाचवायचा विषय असेल, आपण सगळे पाहतात। नक्कीच आम्ही आसनगावपुरतं बोलतो। आज आमच्या आसनगावमध्ये सर्वचे सर्व नगरसेवक, सर्व शाखा प्रमुख आज एक दिलानं बाल्यामामाच्या मागे उभे आहोत। पूर्णपणे सहकार्य जेवढ्या ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतला वोटिंग काढलं त्या पद्धतीनं आम्ही बाल्यामामांना इथून आघाडी देऊ हे निश्चित। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। आसनगावमध्ये बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचार रॅलीचे उत्साह व जल्लोषात स्वागत। रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 23 भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आज शहापूर विधानसभा मतदारसंघाचा प्रचार दौरा निमित्त प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। आज सकाळी 11 वाजता प्रचार रॅलीला आसनगाव येथून सुरुवात करण्यात आली। आसनगावमध्ये बाळामामा यांचे आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी पंचशील नगर येथील बुद्ध विहाराला भेट देत तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले। पुढे येथील मरीआई माता मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले। नंतर मारुती मंदिरात जाऊन मारुतीचे दर्शन घेतले। पुढे येथील शिवसेना शाखेत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले। नंतर बाळामामा यांनी हजरत सय्यद बालम शाह बाबा कादरी चिश्ती यांच्या दर्ग्यात जाऊन बाबांचे दर्शन घेतले। या दौऱ्यात माजी आमदार पांडुरंग बरोडा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे, जिल्हा संघटिका रश्मी निमसे, तालुका सचिव रवींद्र लकडे, काँग्रेसचे दिलीप अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विभागीय अध्यक्षा विद्या वेखंडे, तालुका अध्यक्ष मनोज विशे, ज्ञानेश्वर तळपाडे, माजी उपसभापती महेश धानके, आसनगाव ग्रामपंचायत उपसरपंच राहुल चंदे, माजी उपसरपंच नितीन चंदे, आसनगाव शिवसेना प्रमुख प्रवीण कदम यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाळामामा समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।
मामा थोडं दोन मिनिटं हम तुम्हारे साथ हैं। हो हो त्याला आज त्याच्याशी बोलून घेतो मी तिकडची भेटणं
ओके. आजच्या रॅलीबाबत काय सांगाल आपण? आज या ठिकाणी आसनगावमध्ये शहापूर विधानसभा महाविकास आघाडीच्या वतीनं प्रचाराची जी रॅली आहे आपण सर्वजण पाहतात. आसनगावमधून सर्वच्या सर्व जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आहेत. आम्ही महाविकास आघाडीत आम्ही सोबत आहोत आणि सगळेच कार्यकर्ते, सगळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच उपस्थित आहेत. खरोखरच मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगला प्रतिसाद आणि उत्साह या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. एकंदरीत काय सांगाल आपण या म्हणजे प्रचार दौऱ्यात तुम्हाला काय अनुभव आला? एकंदरीत प्रचार दौऱ्यात मी संपूर्ण भिवंडी लोकसभा फिरत आहे आणि प्रत्येक ठिकाणी पाहत आहे कपिल पाटील आणि भाजपाच्या विरोधात परिवर्तनाची एक लाट आहे आणि परिवर्तन हे अटल आहे. कारण गेली 10 वर्ष कुठल्याही प्रकारचं ठोस असं काम न केल्यामुळं आणि निष्क्रिय राहिल्यामुळं कपिल पाटलांच्या विरोधात संपूर्ण लोकसभा मतदारसंघात एक विरोधाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महागाईचा विषय असेल, संविधान वाचवायचा विषय असेल, आपण सगळे पाहतात की आज BJPचे 2 खासदार खुलेआम बोलतात आपकी बार 400 पार याच्यासाठी की आम्हाला संविधान बदलायचं आहे. जर संविधान बदललं तर लोकशाही राहणार नाही आणि लोकशाही राहिली तर एक अराजकता मागेल आणि म्हणून ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि मी पाहतो त्याच्यामुळे लोकांमध्ये एक जागृती निर्माण झालेली आहे आणि सगळेजण जबाबदारीने महाविकास आघाडीचं काम, महाविकास आघाडीचं सगळीचकडं उमेदवारांना खूप मोठा प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळतो. तलपाटे सर, आज शहापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आज गडामध्ये तुम्ही आले, बाळामामांना घेऊन आले. तर हा पारंपरिक शिवसेनेचा आसनगाव हा बालेकिल्ला आहे. तर आपण त्याबद्दल आपण मामांना काय सांगाल? नक्कीच आम्ही आसनगावपुरतं बोलतो. आज आमच्या आसनगावमध्ये सर्वचे सर्व नगरसेवक, सर्व शाखा प्रमुख आज एक दिलानं बाल्यामामाच्या मागे उभे आहोत. पूर्णपणे सहकार्य जेवढ्या ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतला वोटिंग काढलं त्या पद्धतीनं आम्ही बाल्यामामांना इथून आघाडी देऊ हे निश्चित. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.